श्रोते हो, सामाजिक, वैद्यकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 27 वर्षापासून कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका डॉक्टर सुधा कामकरिया यांनी लिहिलेली प्रिय गोडुलीस ही पत्रमालिका सादर करीत आहोत. हे नातं असंच असू दे. प्रिय गोडुली, अनेक उत्तम आशीर्वाद. परवा तुझं पत्र आलं. कुमारीची सौभाग्यवती झाल्यानंतरचं पहिलं सविस्तर लिहिलेलं पत्र. काश्मीरची ट्रीप, नवीन गोड संसार वगैरे बाबत तू भरभरून लिहिलेस. काय पण स्वागत केलं सर्वांनी त्या पत्राचं. अगदी फुलपाखराप्रमाणे हळुवारपणे सर्वांना आनंदाचे रंग देत ते प्रत्येकाच्या हातातून फिरले. शेवटी माझ्या हातात पडले. सासूरवाडीला गेलेल्या पोरीच्या पहिल्या पत्राच्या स्पर्शानेही मला पाना फुटला. डोळ्यांनी अभिषेक सुरू केला. बिट्टू, बाबा सगळेच गंभीर झाले. ते म्हणाले, अगं, आनंदाने भरलेलं पत्र आहे आणि तू तर अजून वाचलंही नाहीस. आणि कसं सांगू की आईच्या काळजाची साध आहे ही लेकीसाठी. पत्र वाचून आनंद झाला बेटा. समाधान वाटलं. तू सुखात आहेस. आपली कर्तव्ये मनापासून पार पाडतेस. सासरची मंडळी तुझ्यावर खुश आहेत. या निमित्ताने 2 कुटुंब, 2 परिवार एकमेकांमध्ये सामावले. कुटुंबाचा विस्तार झाला. तुझ्या सासूबाईंना लेक, तर मला हुशार मुलगा मिळाला. हे नातं असंच असू दे हो. पुढच्या आठवड्यात तुझा रिझल्ट आहे आणि शिवाय तुझा वाढदिवस दोन्ही इकडेच साजरे करूयात. जावई बापू, आत्या, काका सगळेच या. मी त्यांना वेगळे पत्र लिहितेच आहे. शिवाय आग्रहाचा फोनही करते. बाबांच्याही प्रमोशनची ऑर्डर याच आठवड्यात येत आहे. छोटासा आनंद सोहळा आपण साजरा करूया. अरे हो, एक सांगायचंच राहिलं की शेजारच्या काकू, अगं निमा काकू नाही का, तुला नेहमी गजरा द्यायच्या त्या प्रौढ शिक्षण वर्गात जात होत्या. त्याही काल अ श्रेणीतील प्रमाणपत्र घेऊन आल्या. काय खुशीत होत्या म्हणून सांगू. आ आईचा, म मामाचा असं सांगता सांगता काकडी नावाची एक कविताच म्हणून दाखवली त्यांनी. निरागस बालिकेप्रमाणे त्यांचे डोळे चकाकत होते. म्हणता म्हणता गोल गिरकीही त्यांनी मारली. तुझी आठवणही काढत होत्या. म्हणाल्या, मलाही आता लिहिता वाचता येते. मीही आता गोडूला पत्र लिहिणार. सौ आत्यांना व काकांना नमस्कार सांगेन. कळावे, तुझीच सौ आई.